मित्रांनो, भारतीय संत परंपरेमध्ये अनेक महान संत झाले. पण काही संत असे असतात ज्यांचे नाव घेताच मनात एक वेगळीच श्रद्धा जागी होते. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे अशाच महान संतांपैकी एक मानले जातात. आजही लाखो भक्त त्यांच्या नावाने दिवसाची सुरुवात करतात. अनेक लोक संकटाच्या क्षणी फक्त एकच नामस्मरण करतात, ओम श्री स्वामी समर्थ. आणि कदाचित म्हणूनच स्वामी समर्थांशी जोडलेले एक वाक्य आजही लाखो भक्तांच्या मनाला धैर्य देते, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, दिनांक 20 मार्च 2026 शुक्रवार, हिंदू पंचांगानुसार चैत्र शुक्ल पक्षातील पवित्र दिवस. अनेक स्वामी भक्तांच्या श्रद्धेनुसार हा दिवस श्री स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणून स्मरण केला जातो. या दिवशी हजारो भक्त स्वामी समर्थांचे स्मरण करतात, त्यांच्या नावाचा जप करतात आणि मनापासून त्यांच्या चरणी नतमस्तक होतात. पण मित्रांनो, स्वामी समर्थांचे महानत्व फक्त त्यांच्या चमत्कारांमध्ये नव्हते. त्यांचे खरे वैशिष्ट्य होते त्यांचा साधेपणा, त्यांची करुणा आणि भक्तांवर असलेले त्यांचे अपार प्रेम. स्वामी समर्थांचा संबंध महाराष्ट्रातील अक्कलकोट या पवित्र स्थळाशी जोडला जातो. आज अक्कलकोट हे ठिकाण स्वामी भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. दरवर्षी हजारो भक्त या पवित्र स्थळी येतात, फक्त एका भावनेने, स्वामींचे दर्शन घ्यावे आणि त्यांच्या चरणी नम्रतेने डोके टेकवावे. अनेक जुन्या कथांमध्ये आणि भक्तांच्या अनुभवांमध्ये असे सांगितले जाते की स्वामी समर्थ काही काळ अक्कलकोट येथे वास्तव्यास होते. कधी ते मंदिर परिसरात बसलेले दिसत, कधी एखाद्या झाडाखाली शांत ध्यान करत, तर कधी ते गावातील लोकांमध्ये अगदी सहजपणे वावरत. लोक दूर दूरून त्यांच्या दर्शनासाठी येत. कोणी आपल्या दुःखाबद्दल सांगत, कोणी आपल्या अडचणींबद्दल विचारत, तर कोणी फक्त त्यांच्या दर्शनासाठी येत. आणि अनेक भक्त सांगतात की स्वामी समर्थांसमोर बसल्यावर मनातील अस्वस्थता हळूहळू शांत होत असे. त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण तेज होते, पण त्याचवेळी त्यांच्या चेहऱ्यावर करुणा आणि शांतता दिसत असे. स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना खूप मोठे आणि गुंतागुंतीचे उपदेश दिले नाहीत. त्यांनी लोकांना अगदी साध्या गोष्टी शिकवल्या. विश्वास ठेवा, देवाचे स्मरण करा आणि संकटात घाबरू नका. कारण जीवनात अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण त्या अडचणींना सामोरे जाण्याचे धैर्य माणसाला श्रद्धेमधून मिळते. मित्रांनो, स्वामी समर्थांशी जोडलेले एक वाक्य आजही लाखो लोकांच्या मनात आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त शब्द नाहीत, हे वाक्य अनेक लोकांसाठी धैर्य आहे, आशा आहे आणि विश्वास आहे. मित्रांनो, स्वामी समर्थ प्रकट दिन हा दिवस भक्तांसाठी त्यांच्या स्मरणाचा दिवस असतो. या दिवशी अनेक ठिकाणी भजन, कीर्तन, नामस्मरण आणि सेवा केली जाते. अक्कलकोट येथे तर या दिवशी हजारो भक्त स्वामींच्या दर्शनासाठी येतात. मंदिर परिसरात भक्तांची गर्दी असते, पण त्या गर्दीतही एक वेगळीच शांतता जाणवते. भक्तांच्या ओठांवर एकच नाव असते, ओम श्री स्वामी समर्थ. अनेक भक्त सांगतात की जेव्हा ते मनापासून स्वामींचे नाव घेतात, तेव्हा त्यांच्या मनातील भीती कमी होते. जीवनातील समस्या कदाचित लगेच संपत नाहीत, पण त्या समस्यांना सामोरे जाण्याचे धैर्य मिळते. आणि कदाचित हाच स्वामी समर्थांचा खरा आशीर्वाद आहे. स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगते. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी श्रद्धा आणि विश्वास सोडू नये. कारण जेव्हा माणूस मनापासून विश्वास ठेवतो, तेव्हा त्याला पुढे जाण्याची नवी शक्ती मिळते. म्हणूनच मित्रांनो, स्वामी समर्थ प्रकट दिन हा फक्त एक धार्मिक उत्सव नाही. तो दिवस आहे श्रद्धेची आठवण करून देणारा, विश्वास मजबूत करणारा आणि मनाला शांत करणारा. आज या पवित्र दिवशी मनापासून एक छोटीशी प्रार्थना करूया. श्री स्वामी समर्थ, आमच्या जीवनात श्रद्धा द्या, धैर्य द्या आणि आमच्या मनाला शांतता द्या. जर तुम्हीही स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवत असाल
तर कमेंटमध्ये नक्की लिहा ओम श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. कारण कधीकधी एक छोटं नामस्मरण एखाद्याच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतं. ओम श्री स्वामी समर्थ.